ते राजनीतिक कार्यकर्ते आहेत, ज्यांना आपण राजनेता म्हणतो किंवा पॉलिटिशियन म्हणतो, हे चक्क नालायक निघालेले आहेत. हे नालायक, ज्यांच्या नालायकपणामुळे काय झालं, 90 वर्षात त्यांनी प्रश्न समजून घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज. आज अचलपूर तालुक्यात आपण पाहतो की ओबीसीची खूप मोठी या ठिकाणी आपल्याला मोर्चा या ठिकाणी दिसून येत आहे. ओबीसीचे मोठमोठे महाराष्ट्र लेवलचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठमोठ्या आपल्याला इथं घोषणा सुद्धा दिसून येत आहेत. आणि सध्या आपण पाहिलं की या ठिकाणी शिवाजी महाराज जे शिवस्मारक या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळपास अचलपूर तालुक्यातले बरेचसे नेते या ठिकाणी आलेले आहेत. ओबीसीचे नेमके प्रश्न कोणते आहेत, आपण यांच्याशी बातचीत करणार आहे, बोलणार आहे आणि यांना आपले प्रश्न काय आहेत ते विचारणार आहे. त्यासोबत आता जोडलेले आहेत महाराष्ट्र प्रदेशचे उमेशजी कोराम, जे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष सांगितले जातात. आज आपण पाहतो की मागच्या वेळेला जनगणना झालेली असं माहीत पडलेलं आहे, पण आता तुम्ही म्हणता की जनगणना झाली पाहिजे, नेमकं कारण काय, विषय काय आहे? बघा, जनगणना तर प्रत्येक 10 वर्षांनी होते आणि ही जी जनगणना झालेली आता तुम्ही सांगताय, ही जनगणना 16 वर्षानंतर होत आहे. कोरोनाचा काळ दाखवून त्यांनी जनगणना लांबवून घेतली, परंतु या जनगणनेमध्ये एससी आणि एसटी यांची स्वतंत्र कॉलमचं जनगणना होते. म्हणजे आपल्या इथे भारतामध्ये कॅटेगरीज आहेत, एससी, एसटी, ओबीसी आणि जनरल. तर कॅटेगरी वाईज जनगणना झाली तर काय होईल की सरकारला सोयी सुविधा असतील, धोरण बनवायचं असेल त्याला मदत होईल. परंतु मागील 90 वर्षापासून 1931 पासून ओबीसीची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. एससी एसटीची जनगणना झाल्यामुळे काय होतं, त्यांचा बजेट वाढतो, केंद्र सरकार त्यांना व्यवस्थित बजेट देतं आणि त्या बजेटमुळे पूर्ण स्कॉलरशिप, वसतिगृहे, फॉरेन स्कॉलरशिप असे अनेक मुद्दे. शेतकऱ्यांना तुम्ही बघितलं असणार, ट्रॅक्टर 90% सबसिडीमध्ये, मोटर पंप असेल किंवा इतरही उपकरणं असतील. आपल्या ओबीसी शेतकऱ्यांना हे काही उपकरणं सबसिडीत मिळत नाही. त्यामागचं कारण असं आहे की जनगणना न झाल्यामुळे, जनगणना म्हणजे जातीनीय जनगणना ओबीसीची, त्यामुळे आपलं बजेट ओबीसीचं कमी आहे आणि त्या बजेटमध्ये तुटपुंजा बजेट आहे. 4700 करोडचं बजेट आहे फक्त. त्यातच शेड्यूल कास्टचं बजेट 25,000 करोड रुपये आहे, शेड्यूल ट्राईबचं बजेट 21,000 करोड रुपये आहे. ओबीसीचं बजेट त्या तुलनेमध्ये जर जनगणना झाली असती तर, किंवा जनगणना झाली तर 1 लाख करोडचं बजेट व्हायला पाहिजे. झाला तर शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, युवकांना, महिलांना रोजगार मिळेल, काम मिळेल. त्यासाठी जनगणनेची मागणी आम्ही करतोय. आणि जनगणना अशीच थातुरमातुर होऊन काय अर्थ नाहीये. भारत सरकारला पूर्ण लोकसंख्या माहिती किती आहे, ग्रामपंचायत मध्ये जमा आहे. ग्रामपंचायतमध्ये मृत्यूचा, जन्माचा दाखला आपण काढतो. याचा अर्थ काय, भारत सरकारला पूर्ण संख्या माहिती आहे. संख्या माहिती करून घ्यायची नाहीये. तर घर गणनेमध्ये किंवा जनगणनेमध्ये जातीनिहाय त्यांच्या घरी लोक जाणार, त्यांच्या घराची स्थिती बघणार, त्यांच्या घरी किती नोकरीवर आहेत, कोण कोण शिकलेले आहेत, किती शिकलेले आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, घरात काय काय गोष्टी आहेत, ह्या गोष्टी सेग्रिगेटेड वेनी स्वतंत्र पद्धतीने एससी, एसटी, ओबीसी आणि जनरल कॅटेगरीचा सुद्धा, मराठा कम्युनिटी असेल तर मराठा कम्युनिटीच्या घरामध्ये जाऊन त्यांनी व्यवस्थित चेक केलं पाहिजे, कुठे काय आहे, कुठे काय नाही. थातुरमातुर सरकार काय करते, कुठल्या तरी आयोगाच्या आधारावर काहीतरी योजना करत असते. त्यामुळे सर्व समाजाला धोका सरकारने निर्माण केलेला आहे. तसं आता एससी मध्ये उपवर्गीकरण आणलेलं आहे. ओबीसीचा जो बजेट मिळतो केंद्राकडून तो पूर्ण वापरत नाही, त्याचे रस्ते बनवते. तुम्ही पाहिलंच तर मागल्या काळामध्ये संजय सिरसाट साहेबांनी म्हटलं की ओबीसी शेड्यूल कास्ट समाजाचा सामाजिक न्यायाचा बजेट पूर्ण रस्त्यात टाकला, तुम्हाला माहित असेल. मग उईके साहेब आहेत आदिवासी मंत्री, त्यांनी सुद्धा म्हटलं की असं बजेट डायव्हर्ट होतोय. तसाच ओबीसीचा 95,000 कोटी रुपयाचा बजेट डायव्हर्ट होत आहे. जे काय सांगतात नितीन गडकरी साहेब, सन्मान्य मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब, जे काही रस्ते बांधतायत ना, हे ओबीसीचा पैसा आहे आणि ओबीसीने दिलेला पैसा आहे सरकारला. हा काही सरकार काही पैदा करत नाही पैसा. सरकारकडे जमा झालेली तिजोरी जी आहे ती तिजोरी ओबीसी भरतो. ओबीसी हा पोशिंदा आहे, शेतकरी आहे आणि अन्नदाता आहे. त्याच्या मुलाला वसतिगृह मिळाली पाहिजेत ना, त्यांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या मुलाला सहायता मिळाली पाहिजे, युवकांना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे. तसं होताना दिसत नाही, म्हणून ही जनगणनेची मागणी आहे. आणि ही जनगणनेची आपण फक्त मागणी करत आहे, आपण आपल्या माझ्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं की 90 वर्षापर्यंत आतापर्यंत जनगणना झाली नाही ओबीसीची, तर झाली का नाही? असे बरेचशा 90 वर्ष जर म्हटलं तर बरेचशा सत्ता होऊन गेलेल्या आहेत. आपण प्रदेशाध्यक्ष आहे, आपण अध्यक्षस्थानी आहे, केंद्र लेवलवर पण असतील. मग ओबीसी हा एवढा मोठा संघ असल्यानंतरही या मागण्या पूर्ण होत का नाही आतापर्यंत? यामध्ये काय की प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते लागलेले आहेत त्या कामामध्ये. आमचे जे राजनीतिक कार्यकर्ते आहेत, ज्यांना आपण राजनेता म्हणतो किंवा पॉलिटिशियन म्हणतो, हे चक्क नालायक निघालेले आहेत. हे नालायक, ज्यांच्या नालायकपणामुळे काय झालं, 90 वर्षात त्यांनी प्रश्न समजून घेतला नाही, प्रश्न त्यांना समजला नाही आणि ते गुलाम राहिलेत. मोठे मोठे जे पक्ष आहेत ना, काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अशा पक्षांचे गुलाम म्हणून ते राहिलेत. ते गुलामीमध्ये काय केलं, त्यांनी समाजाचा वाटोळा केला. म्हणजे एका वेळी जेव्हा त्यांच्यावर आघात होतो, जेव्हा सरकारी अधिकारी असतात, IAS अधिकारी असतात, IPS अधिकारी असतात, त्यांचं काय होतं, त्यांची ट्रान्सफर व्यवस्थित ठिकाणी झाली नाही, तर ते सांगतात की मी तेली आहे, मी माडी आहे, मी धनगर आहे, किंवा मी शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, म्हणून मला तिकडे टाकलं, असं म्हणतात ना, तुम्ही ऐकलं असणार. त्याच पद्धतीने जेव्हा जेव्हा पॉलिटिशियन लोकांना काम पडतो जातीचा, तर मी बंजारा आहे म्हणून सांगतात,
मी मराठा आहे म्हणून सांगतात, मी कुणबी आहे म्हणून सांगतात, मी तेली आहे म्हणून सांगतात. तर ह्या नालायक लोकांनी काय केलं, समाजाचा फक्त वापर करून घेतलेला आहे. म्हणून ह्या 90 वर्षाच्या जनगणना काही खूप मोठा मुद्दा नाहीये. जेव्हा प्रगणा घरी येतात तर जातच लिहायचे किंवा ओबीसी म्हणून लिहायचं, ओबीसी म्हणून त्याला क्लिक करायचा. तर ते काय खूप मोठा विषय नाहीये. परंतु शासनाला यापासून खूप धोका निर्माण होतोय. शासनात काय होईल, शासनामध्ये ज्या काही जाती आता इस्टॅब्लिश्ड आहेत, शासन त्यांच्या हातात आहे, शासन ज्या पद्धतीने चालतंय, मनुवादी पद्धतीने शासन चालतंय हे आपल्याला दिसत आहे. तर शासनाला कुठेही ओबीसीला समोर जाऊ द्यायचं नाही. हा ओबीसी कोण आहे, तर प्रत्येक दुसरा माणूस ओबीसी आहे. 52% ओबीसी आहेत भारतामध्ये. प्रत्येक दुसरा माणूस जर ओबीसी असेल, शासनच जर ओबीसी चालवत असेल, मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्यांच्या गाडीचा डिझेल पेट्रोल जर शासन देत असेल, ओबीसी देत असेल, तर या ओबीसीला त्या सुविधा का मिळू नयेत. तर आमचे जरी काही लोक नालायक निघाले असतील, अशी कोणती ताकद आहे, अशी कोणती ताकद आहे की एवढा मोठा ओबीसी समाज आहे. आता तुम्ही म्हणता की यांचं वर्चस्व त्यांना पटत नाही, म्हणजे का बरं असा विषय येऊन झाला? कारण ओबीसी हा मोठा संघ आहे, पण अशा वेळेला सत्तेत खूप मोठ्या प्रमाणात ओबीसीचा संघ दिसतो. कसं आहे, पॉवरचा गेम आहे, खेळ आहे पॉवरचा. तर पॉवर स्ट्रक्चर मध्ये कोणालाही वाटतं, एखाद्या कोणी व्यक्ती असेल ना, पटेल असेल कोणी, तर पटेलला काय वाटतं की सगळेजण माझ्या खाली राहिले पाहिजेत. एखाद्या आदिवासी नेत्यांमध्ये एखादा मोठा नेता असेल, त्यांना वाटते की सगळं खाली राहिले पाहिजे. अशी सिस्टम भारतात आहे. भारतामध्ये प्रत्येकाला सारखे अधिकार नाहीयेत. आता आम्ही अंजनगाव सुरजीला काही लोकांना भेटलो, नाथजोगी लोक तुम्ही पाहिले असणार, किंवा गोपाळ असतील किंवा काही लोक असणार. या लोकांना आपण सोबत घेऊन बसतो का? आताही नाही बसत, कारण की ते गावकुसाच्या बाहेर राहतात. एखादा चांबार फॅमिलीतला असेल किंवा कुठल्याही फॅमिलीतले लोक असणार. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की या लोकांना बाहेर 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 काढून आपण सोबत बसत नाही. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. आणि आपण जोपर्यंत एकत्रितची भावना घेत नाही, कारण शासनामध्ये पण बघा, मंत्री उतरले तर मंत्र्यांचा तापा, मंत्र्यांचं सगळं काही, परंतु मंत्री ज्या विभागाचा असेल त्या विभागासाठी काही करताना दिसत नाही. त्याच पद्धतीने आपल्याला हा जो काही विलंब झालेला आहे, जातीने जनगणनेला विलंब झालेला म्हणजे ज्यांच्या नाकर्तेपणामुळे झालेला आहे. आणि शासनाला सुद्धा वाटतं, जर ओबीसीला आपण अधिकार दिले, समजा आपण ओबीसीला 1 लाख करोडचा बजेट दिला, प्रत्येकाच्या घरी, शेतकऱ्यांच्या घरी ट्रॅक्टर असेल, आता ट्रॅक्टर तो विकत घेतोय, पण 90% सबसिडीत मिळेल. एखाद्या मुलाला दिल्लीला शिकायला जायचं असेल, दिल्लीला शिकू शकेल. ही काही चळवळ सुरू आहे आमची, 5वी मंडल यात्रा आहे. ही जी यात्रा आहे ही 5 वर्षापासून निघत आहे. तर आम्ही काही मिळवलं सुद्धा आहे. म्हणजे ओबीसीना वसतिगृह नव्हते, आता अमरावतीला वसतिगृह सुरू झालेलं आहे मागच्या 2 वर्षापासून. का झाला सुरू? कारण की हे लोक एकत्रित आले. मंत्र्यांनी म्हटलं म्हणून नाही, आमदारांनी म्हटलं म्हणून नाही, लोकांनी मागणी केली. तर 63 वसतिगृह महाराष्ट्रात सुरू झाले. जर फॉरेनला जायचं असेल तर फॉरेनला जाण्यासाठी 75 विद्यार्थी ओबीसीचे आता फॉरेनला जातात. तुमच्या जवळचाच बुलढाणा जिल्हा आहे, त्याचा सौरभ भटकर नावाचा मुलगा आहे, तो मेंढपाळाचा मुलगा आहे. तो आता इडनबर्गला, लंडनच्या जवळ, तिथे 1.5 करोडची फेलोशिप घेऊन गेलेला आहे. म्हणजे ही जी रक्कम आहे ही विद्यार्थ्यांना मिळत आहे. आणि या पद्धतीने सगळ्यांना ती रक्कम मिळत जाईल. तर शासनाला सुद्धा वाटते की हे जर का वाढलं, शिकले सवरले लोक होणार, तर ते त्यांच्यासाठी चांगलं नाहीये. तर ओबीसी मध्ये जवळपास शिकले सवरले लोक आहेतच. आपण एक मुद्दा पाहतो की जंतर मंतरवर झालेला मागचा प्रकार, जे शिक्षण मंत्री होते त्यांचा राजीनामा सुद्धा घेण्यात आला. असं वाटत नाही का, जर कधी ओबीसीचे प्रश्न पूर्ण आपले मार्गी लागले पाहिजे, तर अशा वेळेला जंतर मंतर या ठिकाणी, ओबीसी हा मोठा संघ असल्याने त्या ठिकाणी काहीतरी आंदोलन, उपोषण होईल? हे नक्कीच. आता ही यात्रा जी आहे ही चंद्रपूरला संपत आहे 9 तारखेला, हिचा समारोप होत आहे. आणि साहेब, ही यात्रा जी अंतिम मंडल यात्रा आहे. यानंतर जातीने जनगणनेसाठी मंडल यात्रा निघणार नाहीये. यात्रा निघेल, मंडल यात्राच निघेल, पण वेगळ्या मुद्द्यासाठी निघेल. यावर्षी आम्हाला हे करून घ्यायचं आहे आणि हिला अंतिम लढाई म्हणून आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि चंद्रपूरची जे समारोपीय कार्यक्रम होईल त्यानंतर आम्ही महाआंदोलनाची घोषणा करतोय. कारण काल पुन्हा एक राजपत्र निघाला, काल परत 3 तारखेला. त्या 3 तारखेच्या राजपत्रामध्ये पुन्हा एकदा ओबीसीचा कॉलम नाही. म्हणून आम्ही आता हा जो लढा आहे हा दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहोत. नक्कीच जंतर मंतर असेल किंवा इतरही काही ठिकाण, रामलीला मैदान असेल, अशा ठिकाणी जाऊन हा लढा आम्ही उभारू. आणि गावागावात, हा 11 जिल्ह्यांची लढाई सध्या आहे, ही मुंबईला जाईल. आणि नक्कीच पुढच्या महिन्यापर्यंत हे दिल्लीमध्ये काही ना काही तुम्हाला पाहायला मिळेल. ओबीसी महामोर्चाचा जमान इतर मागासवर्गीयांच्या न्याय मागण्यांसाठी आणि ओबीसी समाजाला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक